and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. We learn English for class 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4थी साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 16. मित्रमैत्रिणींनो, ह्या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. ह्या कार्यक्रमात तुम्हाला फक्त ऐकायचंच नाहीये. बघा हां, तयारीत राहा, कारण कार्यक्रम ऐकता ऐकता तुम्हाला सुद्धा इंग्रजीत बोलायचंय. तुमची रेडिओ टीचर सुनीता मावशी तुम्हाला जसं सांगेल त्याप्रमाणे तुम्ही करायचंय आणि इंग्रजीत बोलायचंय सुद्धा. म्हणूनच सांगतो, कार्यक्रमात जे काही शिकवलं जाईल ते नीट ऐका बर का. आज आपला सरावाचा दिवस. आधी शिकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला या भागात पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा लक्ष देऊन ऐका हं. टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. स्कूल बॅग म्हणजे दप्तर. नोट बुक म्हणजे वही. रूलर म्हणजे फुटपट्टी. शार्पनर म्हणजे टोकयंत्र. रबर किंवा इरेजर म्हणजे खोडरबर. What do you have in your school bag? I have 1 pen, 2 pencils, 3 books, 5 notebooks, 1 ruler, 1 rubber, 1 sharpener. पुन्हा सांग, काय काय आहे तुझ्या दप्तरात? What do you have in your school bag? I have 1 pen, 2 pencils, 3 books, 5 notebooks, 1 ruler, 1 rubber, 1 sharpener. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आज काय करूया, तुम्ही प्रत्येकजण आपापल्या दप्तरात काय काय आहे ते बघून ठेवा. आपल्या दप्तरात किती पुस्तकं, वह्या, पेन, पेन्सिल आहेत, रबर, टोकयंत्र, फुटपट्टी आहे का हे नीट बघून ठेवा. मी थांबते. ओके, रेडी? घंटा वाजली की टीचर एका मुलीला किंवा मुलाला उभं करतील. मी विचारीन, तुझ्या दप्तरात काय आहे? व्हॉट डू यू हॅव इन युअर स्कूल बॅग? टीचरनी उभं केलेल्या मुलींनी किंवा मुलांनी इंग्रजीत सांगायचे, आय हॅव 2 बुक्स, 1 पेन्सिल, 3 नोटबुक्स, 1 रूलर असं उत्तर द्यायचंय, पण स्वतःच्याच वस्तूंबद्दल बरं का. टीचरनी एकाला उभं केलं का? बरं, तू सांग इंग्रजीत, व्हॉट डू यू हॅव इन युअर स्कूल बॅग?
आपल्या दप्तरात काय काय आहे ते सांगता आलं का इंग्रजीत? आता दुसरं कोणतरी. दुसरं मूल तयार. आपल्या दप्तरात काय काय आहे ते इंग्रजीत सांगायचंय. आय हॅव असं वाक्य सुरू करायचं. प्रश्न ऐक आणि उत्तर दे. व्हॉट डू यू हॅव इन युअर स्कूल बॅग? गुड. हा सराव नंतर टीचर घेतीलच, पण त्याआधी एक गंमत ऐका. हॅलो दोस्तांनो, मी गमत्या. आता तुम्ही काही गंमत ऐकणार आहात. यातलं मराठी तुम्हाला कळेलच, पण इंग्रजी ऐकून समजतंय का ते बघा. अहो, असंच ऐकून ऐकून आपण शिकत असतो नाही का? आणि हो, हा जो संपूर्ण कार्यक्रम तुम्ही ऐकताय ना, त्यात अधूनमधून मी अशाच गमती घेऊन येत जाईन. रेडिओ ऐकणाऱ्यांनो, कोण आलं इथे ओळखलत का? बरोबर, हा तर आपला अरेरे राघू. हा माझा एक मित्र आहे बरं का. चुकाकरे काकांचा एक बोलणारा पोपट. याला इंग्रजी बोलायची भयंकर हौस आहे, पण बोलताना भरपूर चुका करतो. मग सगळे म्हणतात अरे रे अरे रे, म्हणून याचं नाव पडलंय अरेरे राघू. मी आज राघूशी बोलताना त्याच्या चुका दुरुस्त करीन, तेव्हा लक्ष देऊन ऐका. हं, ये ये. अरे रे राघू, कसा आहेस तू? आणि इंग्रजीचा सराव कसा चाललाय? Very good. I speaking, coding, Englishing. अरे 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 अरे, गुडिंग काय, इंग्लिशिंग काय, अगदी चुकीचं वाक्य म्हणालास तू. अरे रे. आय स्पीक गुड इंग्लिश असं म्हण. I speak good English. अरे वा राघू, शाबास. Jackass. बरं, अजून काय काय बोलता येतं तुला? I have one sister. काय? माय हॅव वन सिस्टर. चुकीचं बोललास तू. अरे रे. असं म्हण, आय हॅव वन सिस्टर. I have one sister. आता तुझ्या बहिणीबद्दल अजून काहीतरी सांग ना. My sister's name is Shoki. पुन्हा चुकलास. आय सिस्टर्स नेम असं नाही म्हणायचं. अरे रे. माय सिस्टर्स नेम इज शुकी असं म्हण. माय सिस्टर म्हणजे माझी बहीण. आता मी विचारतो, What is your sister name? अरे अरे, एकाच वाक्यात दोन चुका केल्यास तू. अरे रे. व्हॉट इज युअर सिस्टर्स नेम असं म्हणायचं. What is your sister's name? माझ्या बहिणीचं नाव सांगू का? माय सिस्टर्स नेम इज उषा. How old is he? काय म्हणालास? हाऊ ओल्ड इज ही. पुन्हा चूक. अरे रे. राघू, हाऊ ओल्ड इज शी असं म्हणायचं. शी म्हणजे ती. मुलीबद्दल किंवा बाईबद्दल बोलताना शी म्हणायचं.
मुलाबद्दल किंवा पुरुषाबद्दल बोलताना ही म्हणायचं. ही म्हणजे तो. How old is she? शी इज 40. बरं राघू, आता मी विचारते, व्हॉट इज युअर मदर्स नेम? She name is Bobtabai. काय? शी नेम? चुकलं. अरे हर नेम म्हण. शी म्हणजे ती, हर म्हणजे तिचं. तसंच ही म्हणजे तो आणि हिज म्हणजे त्याचं. हर नेम इज पोपटाबाई असं म्हण राघू. Her name is Bobtabai. आता मी विचारतो, What is your mother name? आईचं नाव मी सांगते, पण पुन्हा मगाची चूक केलीस तू. त्याचं काय? व्हॉट इज युअर मदर नेम हे चुकीचं वाक्य. अरे असं विचारायचं. नीट ऐक. व्हॉट इज युअर मदर्स नेम? What is your mother's name? माय मदर्स नेम इज शांता घोरपडे. आजच माझ्या आईचं एक पुस्तक मला सापडलं. हे बघ. Oh, this is your mother book. राघू, आत्ताच ही चूक नाही का दुरुस्त केली? मग कसं बरं म्हणायचं? This is your mother's book. अरे वा राघू, अगदी बरोबर बोललास. वा. जगास. आता पाठ संपल्यानंतर पुढची 15 मिनिटं मगाशी आपण केला तसा सराव टीचर घेतील. टीचर इतर मुलांना त्यांच्या दप्तरात काय काय आहे हे इंग्रजीत असं विचारतील. व्हॉट डू यू हॅव इन युअर स्कूल बॅग? आणि तुम्ही इंग्रजीत उत्तर द्या. आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी. नक्की ऐका बरं का. आणि टीचर रेडिओ काढून तयार ठेवायची जबाबदारी एका मुलीला किंवा मुलाला द्या. मग जर कधी तुम्ही शाळेत नसाल तरीही मुलं कार्यक्रम ऐकू शकतील. I learn English. I learn English. So do शिक्षक बंधू you. भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या. 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका. 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात